झटतोय का नाही एवढ्या जनतेसाठी 12 पगडसाठी त्यांनी आरक्षण द्यावं बघा. ते आरक्षण धनगरासाठी करते, धनगरासाठी आरक्षण मिळावं. गेल्या 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. म्हणून मी आता सांगोल्यात आहे आणि या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं कुटुंब आहे आणि गेले 8 दिवस झालं त्यांच्या घरची चूल देखील पेटलेली नाही. काय ते आरक्षण धनगरासाठी करते, धनगरासाठी आरक्षण मिळावं. झटतोय का नाही एवढ्या जनतेसाठी 12 पगडसाठी त्यांनी आरक्षण द्यावं बघा. जाताना काय सांगितलं होतं का मी चाललो जायचं आम्हाला काय माहिती नाही. तर पुण्यात गेल्यावर हिथं होता आधी, पुण्यात गेलं, पुण्यातनं गेल्यावर हिथं लगेच गेलं. बायकोला म्हटलं तेवढं मी 15 दिवस येत नाही, आता माझं काम आहे, बार्शीकडे जाणार आहे म्हटलं. तेवढं आम्हाला माहिती आहे बा. त्याच्या परत काय माहिती नाही 2-3 दिवसांतीच म्हणली आम्हाला, सांगितलं तिने फोन करून. परत ह्या 7 दिवसात काय फोन बिन आला नाही का? काय मी आहे बरा आहे वगैरे? होय हाय की, फोन केलं ते पोर आहे माझी तिथं, नातो आहे. बोलला का तुम्ही लक्ष्मणशी? बोलला? होय आई बरा आहे म्हणला, तुम्ही काय याच्या बरी पडू नका. काय कधी जाणार आहे तुम्ही? आता 8 दिवस झालं पोटात लेकराच्या आम्हाला काय माहितीच नाही व काय करायचं. बघू आता जावं म्हणतोय. चूल पण पेटली नाही तुमची, तुम्ही देखील इथं सगळे असतात लोक. काय करायचं सांगा. काय आता लहानपणापासून अनेक वर्ष झालं ही सरकारबरोबर झगडतंय तरी आरक्षण मिळत नाही. सरकार काय का लक्ष देत नाही सरकार आपल्याकडे? आता काय आपल्याला तर माहिती आहे त्या सरकाराचं. ती लढतोय, ती हिंडतोय, फिरतोय, तिचं सारखा चक्रा मारतोय, आपल्याला काय माहिती आहे. सरकार बरं त्याला नाद आहे, ते ऐकत बी नाही. काय करायचं सांगा. निव्वळ मराठी धर्माचं सगळं आरक्षण सरकार देते. ही 18 पगड ही पोरगा आहे आमचा, याच्यावर दखल घेत नाही. ते जेवढं मराठी धर्माचं आरक्षण आहे का नाही त्याच्यावर दखल सरकार घेते. मुख्यमंत्री म्हणजे धनगर समाजाकडे लक्ष देत नाहीत असं म्हणायचं? नाही दखल देत नाही. गोपीचंद पडोळकर आहे, महादेव जानकर, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, पंकजी मुंडे, ही ह्यांनी या पंकजा मुंडे आले होते सोडा. ह्यांनी आश्वासन ह्याला दिलं पाहिजे का ना ग. मग ह्याला देत नाही ती, म्हणून उपिशन लांबायला लागले, हल्लत व्हायला लागले. आमच्या इकडं आम्ही रात्रदिवशी इथं बसतोय, आजी येते ती गावातली येते सगळी येते. यांनी दखल द्यावी एवढं नंबर विनंती आहे. पण लवकर दिली पाहिजे दखल. आता काय लवकर दिली पाहिजे, त्याची काय मागणी ती लवकर दिली पाहिजे. आता 8 दिवस झालं बघा. तब्येत पण बिघडायला लागलेली असते. बिघडली की राव, आता अन्न नाही 8 दिवस म्हणल्यावर बिघडत्या. ही गडी पुन्हा खायच्या सोराला लागायचा गडी त्याला 1-2 महिने लागेल या तब्येतीमुळं. मग तिथं सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे. मावशी एवढं कठीण परिस्थितीतून तुम्ही लक्ष्मणला शिकवलं, आज ती समाजासाठी झटतोय. काय कशी परिस्थिती होती पहिली? ऊसतोडी करून शिकवली व आम्ही तिघांनी ऊसतोडी केली. त्याला काय सरीत दिसत पण नव्हतं, तेव्हापासून त्यानं पण केलं आमच्या संग. त्याला फुरवलं तेव्हा किती 10-5 रुपये पडायचा रोजगार आम्हाला येळभर ऊसतोडी करून. स्वस्ताला 10-15 हजार उचल देत नव्हते तेव्हा. पैसेवाल्या मालकाला पैसे द्यायला 5,000 2,000 द्या. अरे तू कशाने देणार, तुझा पोरगा शिकतोय तो काय देणार. अरे देतो बाबा म्हणलं आम्ही, काय तरी आवड कोणातरी रोजगारात जाऊ, कामाला जाऊ, ऊस तोडल्या जाऊ, देतो. दे 1,000-500 दिले की जाय झाली शाळेत. एवढ्या परिस्थितीनं शिक्षण केलं? एवढ्या परिस्थितीनं शिक्षण केले. लक्ष्मण हाकेंचे भाऊ आहेत आपल्या सोबत. 1,000 रुपये मागत होता, पण मी 500 द्यायचो. मला 5,000 मागितलं तर मी 1,000 रुपये देत होतो. मी धाकटा भाऊ आहे त्याचा. तुम्ही जाणार आहे का तिकडं? आता काय आता ती येऊ नका म्हणते ती. आम्हाला त्यांचं टेन्शन आहे, आमचं टेन्शन आहे. त्यांना येऊ नका म्हणते ती. 5,000 मागितलं तर मी 1,000 रुपये देणार. एवढंच आम्ही केलंय, दुसरं काही केलं नाही. काय आता सगळा समाज एकत्र व्हायला लागलाय, काय भूमिका असणार आहे पुढची? आमची काय भूमिका नाही, त्यांची काय भूमिका आहे त्यांनी मांडावी. आणि त्यांना आरक्षण ती काय म्हणते ते आम्हाला कळत बी नाही. त्याने द्यावं एवढं, दुसरं काय सुद्धा नाही.
तर आपण सांगोल्यामध्ये होतो, एक हाकेंचं कुटुंब होतं आणि लवकरात लवकर लक्ष्मण हाके यांना आपलं उपोषण पाठीमागं घ्यावं आणि सरकारनं सकारात्मक या ठिकाणी पाऊल उचलावं अशी यांची मागणी आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला, जुजारपूर.